Hi students, today we start our lecture from the lesson number 4 Environmental Management म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन। या लेसन मध्ये आपण जे मुद्दे अभ्यासणार आहोत त्याबद्दल माहिती पाहूयात। इकोसिस्टम अ रिव्ह्यू, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, बायोडायव्हर्सिटी, हॉटस्पॉट्स। पहा, लेसनला सुरुवात करत असताना सुरुवातीला काही क्वेश्चन्स आहेत की जे तुमच्या प्रीवियस नॉलेजवर आधारित आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे पहा, व्हॉट इज इकोसिस्टम, विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स। इकोसिस्टमलाच परिसंस्था असेही म्हटले जाते। पहा, एन्व्हायरमेंट मध्ये बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स असतात आणि या बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये काय असतात तर इंटरॅक्शन्स असतात। बायोटिक फॅक्टर्स किंवा कंपोनेंट्स म्हणजेच जैविक घटक आणि अबायोटिक कंपोनेंट्स म्हणजेच अजैविक घटक। तर इकोसिस्टम आपल्याला काय म्हणजे काय हे काय सांगता येईल। इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ ईच अदर इज कॉल्ड ॲज द इकोसिस्टम। ओके, मग आता जे डिफरंट कंपोनेंट्स आहेत त्यामध्ये आहेत बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स। बायोटिक म्हणजेच जैविक घटक जसे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, फंगाय, ऑल एनिमल्स अँड प्लांट्स। अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये काय येणार आहे तर एअर, वॉटर, सॉइल, टेम्परेचर, ह्युमिडिटी हे जे घटक आहेत ते कशामध्ये येणार आहेत तर अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन। कंझ्युमर्सचे प्रकार कोणकोणते आहेत पहा, फर्स्ट आहे प्रायमरी कंझ्युमर, देन सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर अँड अपेक्स कंझ्युमर। हे काय झाले टाइप्स ऑफ कंझ्युमर्स झालेले आहेत आणि हे जे प्रकार आहेत हे कशावर अवलंबून आहेत अकॉर्डिंग टू द ट्रॉपिक लेवल विच दे बिलॉंग। कोणत्या ट्रॉपिक लेवल मध्ये ते बिलॉंग करतात यावरून हे जे टाइप्स ऑफ कंझ्युमर्स आहेत तर त्यांचा क्रायटेरिया ठरलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन ट्री। लेक म्हणजेच काय तळे, तळे आणि झाडावरील पक्षी जे आहे यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असते। झाडावरील पक्षी जे आहेत हे तळ्यावर काय आहेत डिपेंड आहेत, अवलंबून आहेत। कशासाठी फॉर फूड अँड ड्रिंकिंग वॉटर। फूड काय आहे तर लेक मध्ये असणारे जे काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की फिश असेल किंवा फ्रॉग असेल तर हे त्या बर्डसाठी काय असणार आहे फूड असणार आहे, त्यासाठी त्या लेकवर ते डिपेंड आहे। त्याचबरोबर फॉर ड्रिंकिंग वॉटर दे डिपेंड ऑन लेक। हे रिलेशनशिप आपल्याला लेक अँड बर्ड्स ऑन ट्री मध्ये पाहायला मिळेल। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब। फूड चेन कशाला म्हणतात, फूड चेन इज द सिक्वेन्स ऑफ फीडिंग इंटरॅक्शन्स इज कॉल्ड ॲज अ फूड चेन। पहा, इथे आकृतीमध्ये तुम्हाला फूड चेन दिलेली आहे। हा काय आहे एक क्रम आहे। पहा, ग्रास, ग्रासहोपर, ग्रासला खाणारा कोण आहे ग्रासहोपर, ग्रासहोपरला कोण खातो तर कुणाचं भक्ष्य आहे ग्रासहोपर बेडकाचे, बेडकाला खाणारा साप, सापाला खाणारा गरुड, ईगल आणि ईगल जेव्हा डेड होतो त्यावेळेस डिकम्पोजर्स त्याचे काय घडवून आणतात डिकम्पोजिशन घडवून आणतात। म्हणजे अशा पद्धतीने हा एक काय आहे क्रम आहे म्हणजे सिक्वेन्स आहे। द सिक्वेन्स ऑफ फीडिंग इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज द फूड चेन। आणि फूड वेब म्हणजे काय तर फूड वेब जी आहे इट इज द कलेक्शन ऑफ मेनी स्मॉल फूड चेन्स। म्हणजे अनेक अन्न साखळ्यांचा तो काय असतो एक समूह असतो। इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ मेनी स्मॉल फूड चेन। कॉम्प्लेक्स म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं असं एक जाळं असतं की ज्यामध्ये अनेक फूड चेन्स जे आहेत त्या काय झालेले असतात तर एकत्र आलेल्या असतात। कलेक्शन ऑफ मेनी स्मॉल फूड चेन इज कॉल्ड ॲज द फूड वेब। ओके, पुढे पहा, थिंक अँड आन्सर मध्ये पुन्हा दोन क्वेश्चन्स आहेत, पाहूयात काय आहेत ती। पहिला क्वेश्चन आहे राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनेंट शोन इन पिक्चर। अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे पहा, नेम अँड कॅटेगरी तुम्हाला विचारलेली आहे। आता याचं नाव काय आहे ग्रास। ग्रास कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर प्रोड्युसर। ओके नाही, सगळे प्लांट्स जे आहेत ते प्रोड्युसर मध्ये येतात कारण ते स्वतःचे अन्न स्वतः बनवतात तयार करतात आणि त्यामुळे ते काय आहेत प्रोड्युसर्स आहेत।
with the help of photosynthesis they prepare their own food. ओके, प्लांट्स किंवा ग्रास. त्यानंतर पुढे ग्रासहोपर प्रायमरी कंझ्युमर आहे. फ्रॉग काय आहे? सेकंडरी कंझ्युमर. स्नेक टर्शरी कंझ्युमर. ईगल अपेक्स कंझ्युमर. बॅक्टेरिया अँड फंगाय डिकम्पोजर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नेसेसरी टू कन्व्हर्ट दिस पिक्चर इनटू फूड वेब? वाय? आता या ठिकाणी काय होणे गरजेचं आहे, म्हणजे हा फूड चेनचं रूपांतर कशामध्ये होईल? फूड वेब मध्ये होईल. फूड वेब म्हणजेच काय? कलेक्शन ऑफ मेनी फूड चेन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा फूड चेन्स जे आहेत ते तयार करणे गरजेचे आहे. आता ग्रासला खाणारा दुसरा एखादा कीटक असू शकतो आणि ह्या कीटकाला खाणारा हा बेडूक. म्हणजे बेडूक फक्त ग्रासहोपरच खातो का? तर असं नाहीये. बेडूक अनेक इन्सेक्ट्स खात असतो, त्यापैकी ग्रासहोपर हा एक आहे. In this food chain has to be converted into food web. There should be interactions between the different components. Different components मध्ये interaction होणे अतिशय आवश्यक आहे. Any living organism can be prey to different predators. म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो अनेक प्रिडेटरचा काय असू शकतो? प्रे असू शकतो. A predator can also be a prey for other. Frogs eat different insects. The same frog can be either eaten by snake or by hawk. म्हणजे फ्रॉग जो आहे तो स्नेक द्वारे किंवा हॉक द्वारे सुद्धा काय केला जाऊ शकतो? इटन म्हणजे खाल्ला जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने अनेक अन्नसाखळ्या जेव्हा एकत्र येतील, डिफरंट कंपोनंट्स मध्ये जेव्हा इंटरॅक्शन होईल, त्यावेळेस या फूड चेनचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? फूड वेब मध्ये होणार आहे. नेक्स्ट पॉइंट पाहूया, इकोसिस्टीम रिव्ह्यू. पहा, इकोसिस्टीम कशापासून तयार झालेली असते? तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांच्यामध्ये असणारं इंटरॅक्शन यापासूनच काय तयार होत असते? इकोसिस्टीम तयार होत असते. तर या इकोसिस्टीम मध्ये प्रत्येक फॅक्टर जो आहे तो अतिशय महत्त्वाचा रोल जो आहे तो प्ले करत असतो. प्रोड्युसर्स जे आहेत म्हणजे प्लांट्स ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यावर डिपेंड असणारे जे हर्बिव्हरस ॲनिमल्स आहेत लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स, फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजेच प्रोड्युसर्सवर डिपेंड असणारे हर्बिव्हरस ते सुद्धा कसे आहेत? इम्पॉर्टंट आहेत. Predators like lion and tiger which prevent the overpopulation of herbivores are also equally important. आपण म्हणतो की लायन आणि टायगर हे अतिशय हिंस्र असे प्राणी आहेत. मग हे प्राणी जर एन्व्हायरमेंट मध्ये नसतील तर काय फरक पडेल? तर फरक पडणार आहे, कारण लायन आणि टायगर असल्यामुळे जे हर्बिव्हरस ॲनिमल्स आहेत त्यांचं जे ओव्हर पॉप्युलेशन आहे ती काय होणार आहे? तर प्रिव्हेंट होणार आहे. म्हणजेच प्रत्येक घटक जो आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये असणारा तो इक्वली कसा आहे? इम्पॉर्टंट आहे. त्यातील एखादा घटक जरी कमी झाला तरी सुद्धा ती फूड चेन जी आहे ती काय होणार आहे? डिस्टर्ब होणार आहे. पर्यायाने इकोसिस्टीम जी आहे तिचा बॅलन्स सुद्धा हा काय होणार आहे? ढासळणार आहे. A question may arise in our mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful. म्हणजे आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो पहा की ज्या काही निसर्गामध्ये आढळणाऱ्या अळ्या असतील किंवा अतिशय अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जे काही कीटक असतील किंवा टर्माइट्स, वाळवी आहे, किडे आहेत, शेणातील किडे आपण ज्यांना म्हणतो ते आहेत, हे खरंच उपयोगाचे आहेत का? दे आर रिअली युजफुल. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो. आपल्याला त्यांना पाहिलं की आपल्याला कसं तरी होईल किंवा अस्वच्छ असं वाटतं, परंतु हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. जरी ते अतिशय घाणेरड्या ठिकाणी जरी वाढत असते किंवा राहत असते तरी सुद्धा ते तितकेच महत्त्वाचे आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपलं हे जे पर्यावरण आहे ह्या पर्यावरणाला स्वच्छ करण्याचं काम ते करत असतात, त्यामुळे तेही घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. It means that our existence is due to these factors present around us. पहा, म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे हे कशावर अवलंबून आहे? तर हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स आपल्या सभोवताली आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व जे आहे ते काय आहे? टिकून आहे. Therefore we should care for these फॅक्टर्स. आणि म्हणूनच एन्व्हायरमेंट मध्ये असणारे हे जे काही सगळे फॅक्टर्स आहेत यांची केअर घेणं किंवा यांची काळजी करणं हे आपलं काय आहे? अतिशय महत्त्वाचे असे कर्तव्य नक्कीच आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट पाहूयात.
विच आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन फूड चेन. म्हणजे फूड चेन मध्ये असणाऱ्या ज्या काही डिफरंट ट्रॉपिक लेवल्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत. तर पहिली आहे ती म्हणजे प्रोड्युसर. प्रोड्युसर कोणते आहेत तर फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे. प्रायमरी कन्झ्युमर्स कोणती ट्रॉपिक लेवल आहे तर सेकंडरी ट्रॉपिक लेवल. सेकंडरी कन्झ्युमर्स थर्ड ट्रॉपिक लेवल असेल आणि टर्शरी कन्झ्युमर्स म्हणजे फोर्थ ट्रॉपिक लेवल. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड म्हणजेच ऊर्जेचा मनोरा. पाहता एनर्जी पिरॅमिड इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दॅट डिपिक्ट्स द एनर्जी लेवल्स ॲट व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स. पहा तुम्हा सर्वांना माहिती आहे की त्रिकोणासारखं एक असं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण एनर्जी पिरॅमिड असे म्हणतो, हो ना. एनर्जी पिरॅमिड जो आहे ती काय आहे तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. कशाचे दॅट डिपिक्ट्स द एनर्जी लेवल्स ॲट द व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स. म्हणजे ह्या ज्या फूड चेनमधल्या ट्रॉपिक लेवल्स आहेत त्या ठिकाणी ऊर्जेची वहन कशा पद्धतीने होते हे दर्शवणारे ते काय आहे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. There are interactions in the form of energy transfer in all the food chains and food web. The energy pyramid shows how energy travels of a food chain. मग या फूड चेन मध्ये एनर्जी जी आहे ती एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे कशा पद्धतीने ट्रॅव्हल होते हेच आपल्याला ह्या एनर्जी पिरॅमिड मध्ये दाखवलेले असते. नेक्स्ट पॉइंट, या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे पहा. Fill up the blank boxes and display the complete chart in classroom. आता इकोसिस्टीम पहा, पहिला पॉइंट आहे इकोसिस्टीम. इकोसिस्टीमच्या खाली दोन जे बॉक्सेस दिले त्यापैकी एका बॉक्समध्ये अबायोटिक कंपोनंट्स असे लिहिले आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये काय येणार आहे बायोटिक कंपोनंट्स. ओके, आता आपण आधी हा भाग पाहूयात आणि नंतर इकडचा पाहूया. अबायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक कंपोनंट्सच्या खाली काय आहे फिजिकल फॅक्टर. इथे कोणते फॅक्टर्स असतील केमिकल फॅक्टर्स. फिजिकल फॅक्टरच्या खाली आहे पहा एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉइल अँड सनलाइट. केमिकल फॅक्टरच्या खाली काय येणार आहे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स येणार आहे. ओके, मग आता न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्सच्या खाली इथे पहा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इथे काय असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणकोणते आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय येणार आहेत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. हे झाले अबायोटिक कंपोनंट्सच्या बाबतीत. आता बायोटिक कंपोनंट्सच्या बाबतीत खाली असणारा हा जो काही फ्लो चार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. बायोटिक कंपोनंट्स ऑटोट्रॉपिक अँड इथे काय येईल हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक कोण आहे प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स मध्ये कोण इन्क्लूड असतात सगळे प्लांट्स. ओके, इथे काय येणार आहे हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक मध्ये इथे कोणता पॉइंट येणार आहे तर कन्झ्युमर्स येतील आणि कन्झ्युमर्सच्या खाली इथे काय येणार आहे ॲनिमल्स येणार आहे. हा जो ॲनिमल हे जे वर्ड या ठिकाणी लिहिलेला आहे हे इथे नसून कुठे आहे ह्या खालच्या बॉक्समध्ये आहे. इथे काय असायला हवे कन्झ्युमर. आले लक्षात. कन्झ्युमर डिकम्पोजर्स. कन्झ्युमर्सच्या खाली ॲनिमल्स इथे काय असतील बॅक्टेरिया. त्यानंतर ॲनिमल्समध्ये प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर. अशा पद्धतीने आपल्याला हा इकोसिस्टीमचा जो चार्ट आहे तो या ठिकाणी सांगता येईल. आले लक्षात सर्वांच्या. ठीक, थँक्यू.